कुणाला नगराध्यक्ष व्हायचं आहे, कुणाला नगरसेवक व्हायचं आहे, कुणाला तिकीटच पाहिजे. अरे भिकार चोटानो, तुम्हाला शिवसेनेनं आजपर्यंत तिकीट दिलं नाही. 4-4, 5-5 वेळा तुम्हाला तिकीट दिलं शिवसेनेनं. त्यावेळेस शिवसेना चांगली होती. आणि संकटामध्ये साथ सोडून जाणारे हे बाडगे असतात, गद्दार असतात, नामर्द असतात. जे सोडून जाणारे आहेत ना ते नामर्द आहेत, आणि जे आमच्या पक्षामध्ये अजूनही निष्ठेनं काम करतात, निष्ठेनं राहतात, ते मर्द आहेत. अरे आमच्यासारख्या शिवसैनिकाला काय दिलंय? काय दिलं नाही. पण आज या महाराष्ट्रामध्ये जी इज्जत आहे, आज या महाराष्ट्रामध्ये जो मान सन्मान आहे, केवळ आणि केवळ 4 अक्षरामुळे. लक्षात ठेवा, शिवसेना या 4 अक्षरांमुळेच या अतुल भोरला किंमत आहे आणि या शिवसैनिकाला किंमत आहे. तुम्ही आज पक्ष सोडला ना, उद्या तुम्हाला कोणी साधा जय मराठा सुद्धा घालणार नाही. पण आज आम्ही ज्यावेळेस रस्त्यानं चालत जातो, आम्ही ना नगरसेवक आहोत, ना आमदार आहोत, ना खासदार आहोत, ना कुठला मोठा नेता आहे. पण ज्यावेळेस मी रस्त्यानं चालत जाईल त्यावेळेस मला हात वर करून जय महाराष्ट्र लोक बोलतात, तो माझा स्वाभिमान आहे. ही खरी शिवसैनिकाची ताकद आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हा स्वाभिमान दिलेला, अभिमान दिलेला आहे. आम्ही कोणाचे आजपर्यंत तळवे चाटले नाहीत, ना कोणाची आम्ही कोणाची हुजरेगिरी केली नाही. जे आहोत ते स्वतःच्या कष्टानं निर्माण झालेलो आहोत. अरे तुमची अवकात नसताना उद्धव साहेबांनी तुम्हाला एवढं मोठं पद दिलं, प्रतिष्ठा दिली, महाराष्ट्रात शिवसेनेमुळे तुमचं नाव झालं. पण आज आपला पक्ष संकटात असताना काही बाडगे गद्दार पक्ष सोडून जात आहेत. माझे नगरसेवक असतील, महापौर असतील, कोणी असेल, त्या बाडग्यांना सांगतो, त्या लाचार कुत्र्यांना सांगतो, अरे तुमची अवकात नव्हती तेव्हा उद्धव साहेबांनी तुम्हाला मोठमोठी पदं दिली, त्यामुळे तुम्ही नगरसेवक झालात, महापौर झालात, आमदार झालात. पण आज आपली शिवसेना संकटात असताना पळून जाणारे हे बाडगे हे शिवसैनिक असू शकत नाहीत. हे गद्दार आहेत, गद्दार. बापाची टाळू पडून दुसऱ्याला बाप म्हणणारे औलाद आहे. स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाहीत हे लोक, दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणणारे औलाद. या लोकांना काय म्हणायचं? अरे फुटा कुत्र्यांनो, फुटा. तुम्ही गेल्यानंतर एक जागा रिकामी होईल. अरे एक गेला 100 निर्माण करू आम्ही. शिवसेना ही कार्यकर्ता निर्माण करणारी फॅक्टरी आहे, शिवसैनिक निर्माण करणारी फॅक्टरी आहे. तुम्ही गेले ना आमची शिवसेना संपत नाही. अरे कोण गेले ना शिवसेना संपत नाही? तुम्ही किस झाड की पत्ती रे. आज आमचा जीव तळतळ करतोय कशासाठी? 56 कुत्रे गेले ना परवा, जाऊ द्या, आम्हाला फरक पडला नाही. पण तुम्हाला नगरसेवक तिकीट दिली, नगरसेवक मोठमोठी पदं दिली, तरी तुमचं पोट भरलं नाही. अरे किती लागते माणसाला आयुष्यामध्ये? किती लागते? तुमची भूक तर किती आहे सांगा? कोणाला जायचं ते खुशाल जा. सगळे गेले तर मी एकटा उरेन, पण शिवसेना कधी सोडणार नाही. उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस आमचे लेकरं म्हणतील की सगळे गद्दार झाले पण आमचा बाप गद्दार झाला नाही, तसं नाव करा रे. आयुष्यभर कपाळाला गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका. कट्टर शिवसैनिक म्हणून जगा. उद्या मी मेलो तर बाळासाहेबांना जाऊन भेटेन आणि साहेबांच्या पायाची नतमस्तक होईन. साहेब मी आयुष्यभर कट्टर शिवसैनिक राहिलो. मला बाळासाहेब असं त्यांच्या कोयत घेतील, जवळ घेतील की तू खरा शिवसैनिक निष्ठावंत राहिला म्हणून. आम्हाला बाळासाहेबांपाशी जायला तेवढा आम्हाला जाण्याची मुभा असेल, पण तुम्हाला काय, तुम्हाला नरकात सुद्धा जागा राहणार नाही. सडणार तुम्ही, सोडून सोडून मरणार. पैशासाठी, पदासाठी, खुर्चीसाठी लाचार बनू नका. निष्ठावंत राहा. भले तुम्हाला काय मिळो न मिळो, लाचार बनू नका. लाचार कुत्रा म्हणून आयुष्यामध्ये कधी जगू नका. निष्ठावंत म्हणून जगा, तरच किंमत आहे या महाराष्ट्रामध्ये, या समाजामध्ये. तुमच्यात स्वाभिमान कधी जागा होणार? 4 पक्ष फिरणार तुम्ही आयुष्यभर, कधी या पक्षात, कधी त्या पक्षात, कधी त्या पक्षात.
कधीतरी एकनिष्ठ राहा, कधीतरी खाल्ल्या अन्नाला जागा. 4 पक्ष फिरून आलेली अवलाद, तुम्हाला काय स्वाभिमान मिळणार आहे, काय नाव मिळणार आहे तुम्हाला समाजामध्ये? होय, आम्हाला आमचं नाव मिळालंय एकनिष्ठ शिवसैनिक, तीच आमची संपत्ती आहे. म्हणून या गद्दारांना सांगतो, जे फुटून जात आहेत, तुम्ही गेल्यानं काय आमचा पक्ष संपत नाही. कोणाला जायचं त्याने खुशाल जा, आम्ही कोण तुम्हाला अडवणार नाही. कुणाला जायचं ते आत्ताच निघा, फुटा, निघा, पहिल्या गाडीने निघा. पण भडव्यानो परत आमच्या शिवसेनेचं तोंड कधी बघू नका आयुष्यामध्ये. बाळासाहेब ठाकरेंचं रक्त म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि रक्ताशी गद्दारी म्हणजे पिंडीला पाय लावल्यासारखं आहे. आणि आम्ही कधी पिंडीला पाय लावणार नाही. अरे आम्हाला आयुष्यात काय मिळो न मिळो, आम्ही आमचं आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केलेलं आहे. पण कुत्र्यानं तुम्हाला भरपूर दिले, तुम्हाला शिवसेनेनं भरपूर दिलेलं आहे. तुमच्या अवकात नसताना या समाजामध्ये इज्जत दिली, या समाजामध्ये स्थान निर्माण करून दिलं शिवसेनेनं. पण आज वारा बदलला, त्या मशीननं घोटाळा केला, हे भाजप सत्तेवर आले आणि हे गद्दार सत्तेवर आले. यांची अवकात नव्हती या लोकांची. बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली असती तर एवढी परिस्थिती झाली नसती. पण आता वारा बदललाय, बाप बदललाय या लोकांनी. अरे बाप बदलू नका, एकच ठेवा बाप. सत्तेसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे. आम्हाला कशाची पर्वा नाही. अतुल भोर आज आहे, 50 वर्षांना शिवसेनेतच राहणार आहे. हा शब्द आहे, शब्दात बदल म्हणजे बापात बदल. लिहून ठेवा आजची तारीख, आजची वार आणि आजची वेळ. अतुल भोरचा शब्द कधीच पडणार नाही. आणि अतुल भोर कधी खोटं बोलत नाही, खरं बोलतो. जे असेल ते मनात, जे असेल ते तोंडावर. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवण आहे.